तुकाराम 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 जय हो तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। सांगा मग नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अभंग क्रमांक 3268 अभंग क्रमांक 3268 ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करीती पाप दावुनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीमध्ये सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथेचा अष्टादशाह आणि अष्टादशामध्ये मला प्राप्त झालेली ही चिंतनाची सेवा. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना वंदन करून, समोर बसलेले सर्व गुरुबंधू माता भगिनी बाबांच्या चरणी दंडवत प्रणाम करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. या ठिकाणी ही संतांची दिवाळी आहे. लौकिक दिवाळी आपण साजरी करतो, येते आणि निघूनही जाते. गुरुवर्य म्हणत असतात, लौकिक दिवाळी येते आणि बऱ्याच लोकांचं दिवाळं काढून निघून जाते. वर्षभर त्यांना शिमगा करावा लागतो. परंतु ही अशी दिवाळी आहे, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. किंवा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी वर्णन केलेली दिवाळी, सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी, आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आमच्या जीवनामध्ये नित्य दिवाळी आहे. ज्ञानाची दिवाळी, प्रेमाची दिवाळी, भक्तीची दिवाळी, ही आपल्या जीवनामध्ये नित्य आनंद देणारी दिवाळी आहे, परमानंद देणारी दिवाळी आहे. आणि अशी दिवाळी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता जगद्गुरू श्री तुकोबारायांनी या गाथ्याची निर्मिती केली. गाथ्यातला एक एक अभंग आपल्या जीवनामध्ये प्रकाश देऊन आपल्याला आनंदाच्या साम्राज्यावर बसवणारा असा अभंग आहे. महाराज म्हणतात, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणून अशा प्रकारची ही दिवाळी प्राप्त करून देणारी सगळी अक्षरं, त्या अक्षरांची सेवा करण्याचा योग आपल्याला सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि संस्थांच्या माध्यमातून प्राप्त होतं आहे. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. या ठिकाणी अभंगाचं चिंतन करत असताना जगद्गुरू श्री तुकोबाराय जे भोंदू लोक आहेत त्यांची त्या ठिकाणी निंदा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. भोंदू म्हणजे फसवणारे, ढोंगी लोक जे आहेत त्यांची तुकाराम महाराजांना फार किळस आहे, राग आहे. एक वेळ वाईट वागणारा असेल त्याच्यासाठी तुकाराम महाराज गाथ्यात एवढे बोललेले नाहीत. म्हणजे वाईट असून वाईट वागतो, पण बाहेर चांगलं दाखवतो, बाहेर साधूचा आव आणतो आणि आत मात्र वाईट वागत असेल तर त्यांच्याविषयी तुकाराम महाराजांना खूप खेद वाटतो, त्यांचा खूप राग येतो. म्हणून महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू. हे भोंदू लोक आहेत, फसवणारे लोक आहेत, ढोंगी लोक आहेत. का बाबा त्यांना तुम्ही भोंदू म्हणता? म्हणतात, कर्म करोनी म्हणती साधू. स्वतःला ते साधू म्हणवतात आणि कर्म करतात. कर्म शब्दाचा अर्थ आहे निषिद्ध कर्म करतात, वाईट कर्म करतात, चुकीचं कर्म करतात. साधू म्हटल्यानंतर त्याचं कर्म कसं असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. पण निषिद्ध कर्म करून स्वतःला साधू म्हणवण्याची त्यांना हौस आहे. जगात साधूपणा मिरवतात आणि चुकीचं वागतात. काय चुकीचं वागतात? म्हणजे अंगा लावूनिया राख, डोळे झाकूनी करती पाप. अंगाला काय लावतात? राख लावतात. राख अंगाला लावणं हे वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणजे बाहेरून तर वैराग्य दाखवतात आणि दाखवण्याचंच त्यांचं वैराग्य आहे. डोळे झाकूनी करती पाप. डोळे झाकून मात्र पाप करतात. आता डोळे झाकून पाप करतात
सद्गुरू जोग महाराजांनी असा अर्थ लिहिलाय, लोकांना चुकवून ते पाप करतात. खांदारकर महाराजांनी असा अर्थ लिहिलाय, डोळे झाकून करती पाप म्हणजे दिवसा वैराग्य दाखवतात, राख लावतात आणि रात्री पाप करतात. किंवा डोळे झाकून करती पाप म्हणजे कळत असून सुद्धा पाप करतात. म्हणजे डोळे असून सगळं कळतंय, चुकीचं आहे, चुकीचं चाललंय, पण तरी सुद्धा चुकीचं वागतात, निषिद्ध आचरण करतात आणि बाहेर मात्र राख लावतात, वैराग्य दाखवतात. हो, आम्हाला हे नको, आम्हाला ते नको, आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही असं म्हणतात. गुरुवरे दृष्टांत सांगत असतात, हम तो छूते नाही, हे आम्ही स्पर्श करत नाही म्हणे. इकडे स्पर्श करत नाही म्हणतो, साधूपणा दाखवतो आणि डोळे झाकून मात्र त्या ठिकाणी पाप करतो. काय ते पिते दूध डोळे मिठोनी जात मांजराची, म्हणजे ती मांजर दूध पिताना असं म्हणतात डोळे मिटून पिते. तिला असं वाटतं मी डोळे मिटले म्हणजे सगळ्यांचीच मिटली, तिला काय कोणाला काहीच कळत नाही, पण सगळं जग बघतंय ना. म्हणून दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. वैराग्याची कळा म्हणजे नाटक, ढोंग, बाहेर दावायचं वैराग्य. आम्ही जेवतच नाही, आम्ही झोपतच नाही, आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, असं वैराग्य दाखवायचं. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. पण हे सगळं नाटक आहे. अंतःकरणामध्ये मात्र भोगी विषयांचा सोहळा, विषयांचे सोहळेच्या सोहळे भोगतात. सगळे विषयाचं सेवन ते करतात, बाहेरून मात्र असं दाखवतात. असे जे लोक आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांगो किती. त्यांच्याविषयी किती जरी सांगितलं तरी कमीच आहे. आणि काय त्यांच्याविषयी सांगायचं? अशा लोकांच्या विषयी सांगणं म्हणजे आपल्या वाणीला विटाळ करून घेणं. म्हणून जळो तयाची संगती. त्यांची प्रत्यक्ष संगती तर नकोच नको, पण त्यांचं वर्णन करण्याची संगती नको. मानू काही आम्ही आपुली इच्छा, ना तरी सरिसा रंक राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या इच्छेने वाटेल त्याला मान देऊ. आम्हाला वाटलं तर आम्ही मान देऊ. काही लोक असा आक्षेप घेतात, बस ते संत आहेत मग याला मानतात त्याला मानतात, आम्हाला मानत नाहीत. नको त्यालाच मानतात, नको त्याचं वर्णन करतात आणि आम्हाला मान देत नाहीत. असं तुकाराम महाराज व्यवहार म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनात हे सगळे प्रसंग येतच असले पाहिजेत. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या इच्छेने आम्ही ज्याला मान द्यायचा आहे त्याला मान देणार. तसं पाहायला गेलं तर ना तरी सरिसा रंक राव, आमच्या दृष्टीने रंक असेल, राजा असेल, हे सगळे सारखेच आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, गेली मोह आणि आशा. पुढचं सांगा ना, कळी काळाचा हा फासा. आमच्या दृष्टीने सगळे सारखेच आहेत. सगळीकडे समान असलेला परमात्माच आम्हाला दिसतो, पण तरीसुद्धा व्यवहारात आम्ही कोणाला आमची इच्छा झाली तर मानसुद्धा देऊ. आपुल्या उदास अहो देह भावी, मग लज्जा जीवी चाड नाही. आम्ही आपुल्या उदास आहो देह भावी, आपुल्या देह भावी उदास आहो. आम्ही आमच्या देहावर काय झालेलो आहोत? उदास झालेलो आहोत. आम्ही उदास झालो देहभावावरती, म्हणजे देहाची आसक्ती नाही आणि देहाचा त्यागही नाही. याला उदास म्हणायचं बरं का. उदास म्हणजे उदास चेहरा करून बसणं नाही. भक्ताईशी जाना जे देही उदास, त्याच्याविषयी आसक्ती नाही आणि त्यागाची बुद्धी नाही. आणि मग लज्जा जीवी चाड नाही, म्हणून आम्हाला कोणाच्याविषयी लाज वाटत नाही, कोणाच्याकडून काही मिळवावं अशी इच्छाही नाही. तुका म्हणे आम्ही खेळो सहज लीळे, मनोनी निराळे सुखदुःखा. आता आमच्या जीवनामध्ये
आम्ही जे काही करतोय ती आमची सहज लीला आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी. कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व शिल्लक राहिलं नाही, भोक्तृत्व शिल्लक राहिलं नाही, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. सूर्याची ये परी तुका लोकी क्रीडा करी. आम्ही अलिप्त होऊन लीला म्हणून आमची सगळी कर्म करतो, म्हणून आमच्या कर्मात तुम्ही काय दोष काढू नका. ह्यालाच मान का दिला आणि त्याला मान का दिला. तसं तर आम्हाला सगळे सारखेच आहे. आम्हाला कोणापासून काय घ्यायचं नाही, कोणापासून काय द्यायचं नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा तुमची कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम अशी शक्ती आहे आणि एवढं सगळं तुम्ही करू शकता. तुम्ही काय काय केलंय भक्तांच्या करता. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. संपूर्ण जगात तुमची प्रसिद्धी आहे. तुम्ही देऊळ फिरवलं. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये नामदेव महाराज औंढ्या नागनाथाच्या मंदिरासमोर मंदिरामध्ये जेव्हा कीर्तन करू लागले, तिथे जे काय असणारे यज्ञ करणारे पंडित होते, महाशिवरात्रीचा दिवस होता, त्यांना विक्षेप होऊ लागला. मग त्यांनी सांगितलं, हे कीर्तन तुम्ही करताय ना, आम्हाला त्याच्यामुळे यज्ञात विक्षेप होतो, या आमच्या मंत्रमान्यात विक्षेप होतो, तुम्ही इथं कीर्तन करायचं नाही. मग नामदेव महाराज कीर्तन करण्याकरता मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने गेले, देवाचा धावा केला आणि नामदेव महाराजांच्या करता भगवान परमात्म्याने देऊळच काय केलं, फिरवलं. आजही आपण गेलो तर, मी अजून गेलो नाही पण देवळाचं तोंड तिकडे असं म्हणतात, फिरलेलं आहे देऊळ. जिदर जिदर नामा उदर मंदिरही फिरे म्हटलं. मग असे तुम्ही आहात. नामदेवा हाती दूध प्याला आणि नामदेव महाराजांच्या हातून तुम्ही दूध प्याले. भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची, धनाजी चाट्याची शेते पेरी. नरसिंह मेहता नावाचे संत होऊन गेले गुजरातमध्ये. काही लोक त्यांच्या गावी आले आणि लोकांना विचारलं, आम्हाला पूर्वीच्या काळामध्ये त्यांना द्वारकेला जायचं होतं, मधला जंगलाचा रस्ता आहे, मग आम्ही तुम्हाला काही पैसे देतो, इथून कोणी हुंडी लिहून देईल का? म्हणजे ती हुंडी तिथे जाऊन भरायची आणि मग त्याचे पैसे घ्यायचे, कारण मधल्या जंगलाच्या रस्त्यामध्ये चोर वगैरे लुटायचे. मग इथं हुंडी लिहून देणारा कोणी आहे का हो? गावातले काही चांडाळ चौकडी होती, त्यांनी म्हटले, आमच्या गावात फार श्रीमंत या ठिकाणी एक ग्रहस्थ आहेत, त्यांचं नाव नरसिंह मेहता. नरसिंह मेहता गरीब होते, दारिद्र्य होते त्यांच्याकडं. ते नरसिंह मेहत्याकडे गेले. नरसिंह मेहताजी महाराज, आम्हाला तुम्ही हुंडी लिहून द्या, हे 500 रुपये घ्या, 500 रुपयाची हुंडी लिहून द्या, आम्हाला प्रवास करायचा आहे आणि तिथे आम्हाला ती हुंडी मिळाली पाहिजे. नरसिंह मेहता म्हटले, मी दारिद्र्य ग्रासलेला मनुष्य आहे, मग मी कसं काय तुम्हाला हुंडी लिहून देणार आहे, माझी हुंडी तिकडे कशी चालणार आहे. पण त्यांनी खूप आग्रह केल्यानंतर नरसिंह मेहत्याने भगवंताचं स्मरण केलं आणि देवाच्या नावाने हुंडी लिहून दिली. आणि तिथे ते लोक घेऊन गेल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी ते सावकार पाहिले, पण ती हुंडी असणारा सावकार भेटला नाही. शेवटी त्यांनाही वाईट वाटलं. म्हटले, बरोबर लोक सांगत, त्या ठिकाणी ते नरसिंह मेहता सांगत होते, दरिद्र मनुष्य आहे, आपल्याला त्याची हुंडी काय त्या ठिकाणी इथे फलद्रूप होणार आहे, इथे हुंडी कशी काय वाटणार आहे. पण भगवंतानी त्या नरसिंह मेहत्याचा सेवक म्हणून, सावकार म्हणून वेश घेतला आणि ती हुंडी लिहून दिली. नरसिंह मेहत्याची भरियली हुंडी भरून दिली. आणि धनाजी चाट्याची शेते पेरी. धनाजी चाटे नावाचे भक्त होते. साधू संतांना जेव घालण्याकरता त्यांनी पेरण्याकरता अन्न होतं, आणलेलं बी होतं, ते संतांना जेव घातलं, खाऊ घातलं. मग आता शेतात पेरायला काहीच नाही, तर भगवंतांनी स्वतः शेत पेरलं, धान्य पिकलं. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. मीराबाई करता, हे देवा तुम्ही तो विषाचा प्याला घेतला. म्हणजे मीराबाईंनी तो प्याला घेतला विषाचा, कारण विषात सुद्धा माझा परमात्माच आहे असं म्हणून विष प्याले मीराबाई. पण असं म्हणतात, मूर्ती झाली काळी देवाजीची. काय पूर्वार्ध आहे? हां, नाही तया बाची बाधा झाली तये वेळी, मूर्ती झाली काळी
देवाचीच मूर्ती काळी झाली. म्हणजे देवाने ते विष घेतलं आणि लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी, लाखा नावाचे कोल्हाटी महाराज होते. ते जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या मंदिरातच ते ढोल वाजवून खेळ करायचे. कोल्हाटी होते तर ढोल वाजवून वेगवेगळी गाणी म्हणायची. त्यांची सुंदर अशी मुलगी होती, ती त्या दोरीवर वगैरे नाचायची. आणि त्यांचा भाऊ होता तो ढोल वाजवायचा. तर एका राजकुमाराने ते मुलीला पाहिलं आणि सुंदर असलेली ती मुलगी म्हणून राजकुमाराने तिचं पाणीग्रहण केलं, तिच्याबरोबर विवाह केला. ती मुलगीसुद्धा वडिलांना सोडून गेली. राजकुमाराने सांगितलं होतं की माझ्याकडे या, मी तुम्हाला सांभाळतो. माझ्या फक्त राजवाड्यात जाऊन ढोल वाजवायचा आणि हे खेळ करायचे किंवा माझं मनोरंजन करायचं. ते म्हटले मी फक्त जगन्नाथाकरताच ढोल वाजवतो, जगन्नाथाकरताच त्या ठिकाणी मनोरंजन करतो. आता मुलगी सोडून गेली. काही ठिकाणी असं वर्णन केलं की भाऊ जे होते ते त्या दोरीवरून पडून वारले. मग ढोल कोण वाजवणार? आता खेळ कोण करणार? स्वतः भगवान परमात्म्याने मुलीचं रूप धारण केलं असंही वर्णन आहे. आणि स्वतः ढोल वाजवायला भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि त्यांचा ढोल वाजवला आणि त्यांचा खेळ पूर्ण केला. कबीराचे मागी विणू लागे शेले, कबीरांच्या मागे तुम्ही शेले विणू लागले. मूल उठविले कुंभाराचे, गोरोबा काकांचं मूल तुम्ही त्या ठिकाणी उठवलं. एवढं सगळं कशा करता मी सांगतोय. आता तुम्ही दया करा पंढरी राया, तुका विनवी पाया वेळोवेळा. मी तुमच्या पायावर पुन्हा पुन्हा विनंती करतो तुम्ही माझ्यावर सुद्धा दया करा, माझा सुद्धा उद्धार करा, मला सुद्धा तुम्ही दर्शन द्या. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोशे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं. सगळेच लोक घर बांधतात, आम्ही सुद्धा घर बांधलं. पण आपलं जे घर आहे ते कायम राहणारं घर नाही. काही दिवसानंतर त्या घरातून लोक आपल्याला बाहेर काढतात. किंवा ते घर म्हणजे व्यवस्था आहे. हे शरीररूपी सुद्धा घरच आहे आणि याच्यात सुद्धा आपल्याला कायम राहायचं नाही. मग आपलं मूळ घर कोणतं आहे? जे आपलं सगळ्यांचंच घर आहे बरं का, ते म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. त्या घरात आपण घरकुल तयार केलेलं आहे. काय बोला बोलणे बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले. म्हणून महाराज म्हणतात मग आम्ही घर बांधलं, तुम्ही सुद्धा तसं घर बांधा बरं का. कुठं घर बांधलं? निरंजनी आम्ही. कसं घर बांधलं? निरंजनी आम्ही बांधिले घर. असं घर बांधलं की जिथे कुठल्याही प्रकारचं अंजन नाही. अंजनाप्रमाणे काळा असलेला अंधकार अर्थात अज्ञान आणि तत्कारी जगत. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अज्ञान नाही, जगत नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, असं असलेलं निरंजन असलेलं परमात्मा स्वरूप, तेच आमचं घर आहे. बांधलं शब्दाचा अर्थ आम्ही असा आमचा निश्चय केला. ते घर आहेच मूळचं. आम्ही या घराचं घरकुल केलं होतं, ते घरकुल फक्त सोडलं. आणि कसं आहे ते घर? ते म्हणले निराकारी, परे होनी परते घर, तेथे राहो निरंतर. निराकार, ते घर निराकार आहे, कुठल्याही प्रकारचा आकार नाही. आणि जे जे काही आकारवान आहे ते सगळं नष्ट होणार आहे. परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार, तेच आमचं घर आहे. त्या ठिकाणी घरात आम्ही निरंतर राहिलो. याच घरात आपल्याला निरंतर राहता येतं. ते आपलं मूळ घर आहे. त्यासाठी साधना कोणती केली? निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस, आभासरहित. पूर्वीची जी अवस्था होती ती आभासयुक्त अवस्था होती. जीवदशा ही आभासयुक्त अवस्था आहे. ईश्वर हा सुद्धा आभासयुक्त सांगितलेला आहे. जीवाची व्याख्या करताना सांगितलंय चैतन्यम यदधिष्ठानम लिंग देहश्चय पुनः चिच्छाया लिंग देहस्थो
तत्संगो जीव उच्यते. आणि तसं पाहायला गेलं तर जीव हा परमात्म्याचा अंश आहे, जीव हा परमात्मरूप आहे, परंतु अज्ञानामुळे हा जीव झालेला आहे. आभासाचे धर्म आपले धर्म आहेत असं मानतो. मग आम्ही काय केलं, या आभासाचा निराभास केला विचाराच्या द्वारे, संतांच्या अक्षराद्वारे. आभास म्हणजे मी नाही, माझ्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा आभास नाही. आणि पूर्ण असलेला जो परमात्मा आहे, जो तत्पद त्वमपद लक्ष असलेला परमात्मा, जो निर्गुण आहे, निराकार आहे, असा जो परमात्मा आहे, त्याच्याशी आम्ही काय झालो, समरस झालो, एकरूप झालो. आणि आता आमच्या ठिकाणी कुठलाही आभास नाही, जीवाचा आभास नाही, ईश्वराचा आभास नाही, जगाचा आभास नाही. अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. असं अखंड ऐक्य आम्हाला प्राप्त झालं. पावलो म्हणजे मूळचंच ऐक्य आहे, पण जे काही अज्ञानामुळे भेद वाटत होता तो गेला, आणि जे आमचा मूळचा अखंड ऐक्य आहे त्यास प्राप्त झालो. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. आता आमच्या जीवनामध्ये कुठलाच अहंकार शिल्लक राहिला नाही. मी देह आहे अहंकार शिल्लक राहिला नाही, मी ब्रह्म आहे हाही अहंकार शिल्लक राहिला नाही. केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहिली. आणि त्या ठिकाणी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असलेला परमात्मा तदाकार आम्ही झालो, परमात्मकार आम्ही झालो. म्हणजे त्या ठिकाणी आता तदाकार म्हटलेलं आहे, तत्स्वरूप आम्ही झालो. पण हे सगळं कशामुळं झालं? आम्ही तर प्रयत्न केले, आम्ही तर साधना केलीच, परंतु विशेष म्हणजे आमच्यावर भगवंतांनी कृपा केली. देवाची कृपा आमच्यावर झाली. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. देवाची आमच्यावर कृपा झाली, देवाने आम्हाला अनुग्रह केला. त्याचं वर्णन पुढच्या अभंगात करतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धी भेद. पांडुरंगाने आमच्यावर सत्य असा पारमार्थिक असा अनुग्रह केला. खरा अनुग्रह देवाचा बरं का. कशालाही आपण अनुग्रह समजतो, पण तो खरा अनुग्रह नाही. कशालाही लोक कृपा समजतात. गुरुवारी सांगत असतात, वैकुंठवासी मामांचं कीर्तन ऐकलं आणि एक मनुष्य, एक तरुण मामांच्याकडे गेला आणि म्हटला, माझ्यावर तुमची फार कृपा झाली. म्हटली, काय कृपा झाली बाबा, तुला काय देवाचं दर्शन झालं का? म्हटले, बरेच दिवस जमत नव्हतं, ते जमलं म्हणे. म्हटली, माझी नाही कृपा झाली, कोणी तुला स्वीकारत नव्हतं, ज्या माऊलीने तुला स्वीकारलं तिची कृपा झाली असं समज. सत्य अनुग्रह केला म्हणजे खरा अनुग्रह देवाचा आहे. वैराग्य प्राप्त होणं, भक्ती प्राप्त होणं, ज्ञान प्राप्त होणं, हा खरा अनुग्रह देवाचा आहे. काय केलं देवाने अनुग्रह करून? निरसोनी संदेह बुद्धी भेद. माझ्या जीवनातले सगळे संदेह आणि भेदबुद्धी जी होती तिचा निराश केला. अज्ञानामुळे संदेह निर्माण झाले होते, भेदबुद्धी निर्माण झाली होती. जीव जगत ईश्वर, जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, 5 प्रकारचे भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, असे सगळे भेद निर्माण झाले होते. संशय निर्माण झाले होते. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, हे सगळे संशय भगवान परमात्म्याने ज्ञान दिलं, कृपा केली. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे सगळा संदेह गेला आणि माझ्या बुद्धीतले सगळे भेद गेले. नेमकं काय झालं? म्हणजे जीव शिवा शेज रचिली आनंदे, आवटाविये पदी आरोहण. देवाने काय केलं? आनंदाने त्या ठिकाणी आवटाविये पद आहे, म्हणजे ओंकार जो आहे तो, त्याला आऊट मात्रा असं म्हणतात. किती? 3.5 मात्रा. 3.5 मात्रेचा जो ओंकार आहे, त्या ओंकाराचा वाचक असलेला तस्य वाचक प्रणव. ओंकाराचं स्वरूप असलेला जो काही परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप जे आहे
तिथे भगवंताने आम्हाला बसवलं. ज्या ठिकाणी जीव आणि शिव त्या ठिकाणी शय्या करतात, लीन होऊन जातात. जीवभाव जातो, शिवभाव जातो आणि केवळ एक ब्रह्मरूपता त्या ठिकाणी राहते. आनंदाने भगवंताने आम्हाला जीवभाव, जगतभाव बाधे स्वात्मय व अवशिष्यते अशा प्रकारचं जे परमात्मा स्वरूप आहे, भगवत स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, तिथे भगवंताने आम्हाला बसवलं. आणि निजी निजरूपी निजविला तुका. निजी म्हणजे आपलं, निजरूप म्हणजे स्वरूप. तिथे मला निजवलं, मला झोपवलं, म्हणजे ते स्वरूप मला प्राप्त करून दिलं. ही झोप आहे, ही लौकिक झोप नाही बरं का. ज्ञानोबारायांनी 65 म्हटलंय काय, निदे परवते निदय जने, जागृती गिळोनी जागणे, केले जैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. सुखे मी निजलो गा, शून्य सारुनी तेथे, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आयते. असं जे काही परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये मला त्या ठिकाणी निजवलं, स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि अनुहत बाळका हल्लरू गाती. ही माझी पांडुरंग परमात्मा रूपी जी आई आहे, मला तिने ह्या बाळाला तिने त्या स्वरूपामध्ये निजवलं आहे. आणि पुन्हा अंगाई गीत गाते. अनुहत ध्वनी हेच अंगाई गीत. सोहम 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 असा अंगाई गीत माझ्याकरता गाते. परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. नाना मतांतरे शब्दांची व्युत्पत्ती, पाठांतरी होती वाचाळते. माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, कैची तेथे उरी देह भावा. तुकाराम महाराज म्हणतात, नाना मतांतरे शब्दांची व्युत्पत्ती. काही लोक नाना मतांचा अभ्यास करतात, केला पाहिजे अभ्यास. अभ्यास काही वाईट नाही बरं का. शब्दांची व्युत्पत्ती कशी होते हेही शिकतात, त्याचं शास्त्र आहे. शब्द कसा तयार झाला, कोणता धातू आहे, कोणता प्रत्यय लागला आहे, त्या प्रत्ययाचे कोणते अर्थ होतात. हो, अशा शब्दांच्या व्युत्पत्ती शिकतात. अनेक पाठांतरसुद्धा ते करतात. पण एवढं सगळं करून बऱ्याच वेळेला होतं काय, तुकाराम महाराज म्हणतात, ही सगळी साधनं आहेत, परंतु ती साधनं त्यांना वाचाळ बनवतात. पाठांतरे होती वाचाळते, म्हणजे हे सगळं शास्त्र त्यांचं बोलण्यात राहतं. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा. म्हणजे त्यांचं जे सगळं शास्त्र आहे फक्त बडबड करणे इतकंच आहे. त्यांना काही त्याचा अनुभव आलेला नसतो. का अनुभव आला नाही? एवढं सगळं शास्त्र पाठांतर केलं, सगळं केलं आहे, अनुभव का नाही आला? म्हणजे माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, कैचे तेथे उरी देह भावा. त्यांनी भगवंताच्या प्राप्तीचं जे वर्म आहे ते त्यांच्यापासून दूर राहिलं. त्यांनी सगळं शास्त्राचं पाठांतर केलं, शब्दाची उत्पत्ती शिकले, मतांतर शिकले, पण देवाच्या प्राप्ती करता नाही, दुसऱ्याचं खंडन करण्याकरता. हो, कोणी काय बोललं की त्याचं खंडन करायचं. मी एकाला विचारलं, तुमचं मत काय? ते म्हणे, माझं मत काहीच नाही, मला फक्त तुमचं खंडन करायचं. याला काय कळतं, त्याला काय कळतं, कोणालाच काय कळत नाही, तुलाच सगळं कळतं. माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, कैची तेथे उरी देह भावा. कोणतं वर्म आहे ते? वास्तविक पाहता खरं परमात्म्याची भक्ती केली, साधन केलं तर तिथे देहभाव उरला नाही पाहिजे. पण यांनी हे सगळं केलं तरी सुद्धा देहभाव वाढलाय. अक्षरे आणि ते अंगाशी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. अभिमान वाढलाय. म्हणून माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, तेथे कैची तेथे उरी देहभाव. तिथे देहभाव गेला पाहिजे. देहाचं तादात्म्य हळूहळू कमी झालं पाहिजे. यज्ञ याग जप तप अनुष्ठान राहे ध्येय ध्यान अलीकडे,
हो, यज्ञ आहेत, याग आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, ध्येय आहे, ध्यान आहे, ह्या सगळ्या साधना आहेत. परंतु वर्म जाणून केल्या तर त्या साधना आपल्याला देवापर्यंत पोचवतील. आणि वर्म जर चुकलं तर या सगळ्या साधना आपल्याला देवापासून दूर नेण्यास कारणीभूत होतील. ह्या साधना उपयोगाच्या नाहीत का? आहेत. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले, संतांनी सांगितलेलं आहे. चित्तशुद्धी करता, चित्तस्थैर्य करता, हे सगळे मार्ग आहेत. परंतु वर्म जाणून केले तर, संतांच्या सहवासात केले तर, नाहीतर हे यज्ञ याग जप तप चित्तशुद्धीपर्यंत नेतील, ध्येय ध्यान आणखीन थोडंसं पुढे नेईल, पण ते अलीकडंच राहणार आहे. हो, जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, हा, किंवा ध्यान याची उत्कंठा पाय असं म्हटलंय. काय उभे? हा तर्काची दिठी गोचर नवे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा पाय. कारण परमात्मा जो आहे तो, परमात्मा म्हणजे काय? कुठली स्थिती नाही, वस्तुस्थिती आहे. बाबा सांगत असतात ध्यानाने आपण स्थिती निर्माण करत असतो. ही सगळी साधनं आहेत. या सगळ्या साधनाचा अभिनिवेश सोडावा लागतो. 17व्या अध्यायात मला वाटतं, माते करुणी पुढे जे उपायाचे घेते दौडे, तया ठासी बहुवे पाडे. मागाची तो म्हटली, मला पुढं करून किती उपाय केले, मी पुढं नाही, मी सगळ्याचा अधिष्ठान आहे, मी सगळ्यांचा प्रकाशक आहे. आणि मला त्या ठिकाणी ते काय करतात? सिद्ध असता का निमावे साधने. मी सिद्ध आहे, मला साधन बनवण्याचा प्रयत्न करतात, साध्य बनवण्याचा प्रयत्न करतात. मी सर्वांचा प्रकाश आहे, काय अधिष्ठान आहे, असा असून मला दृश्य करून त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी अलीकडेच राहतो. मग वर्म नेमकं कोणतं आहे विठोबाचं ते तर सांगा. म्हणजे तुका म्हणे होय उपरती चित्ता, अंगी सप्रेमता येणे लागे. हे वर्म आहे. तुका म्हणे होय उपरती चित्ता, चित्ताला मध्ये उपरती निर्माण झाली पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे, विषयाविषयी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. काय? तेथे व्हावा पोटी अनुताप, परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. वैराग्य पाहिजे. आणि दुसरं महत्त्व म्हणजे अंगी सप्रेमता येणे लागे. अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे, अतिप्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. त्या भक्तीने, प्रेमाने आणि विषयाविषयीच्या वैराग्यानेच परमात्म्याची भेट होईल, परमात्म्याचा साक्षात्कार होईल. नाहीतर सगळं केलेलं व्यर्थ जाईल. का बाबा? म्हणजे नाही शब्दाधीन, शब्दाधीन वर्म आहे दुरी. परमात्मा हा शब्दाच्या अधीन नाही, शब्दाच्या पलीकडे परमात्मा आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, न मेधया न बहुना श्रुतेन म्हटलंय. यम एव एष वृंते तेन लभ्या. म्हणजे याचा अर्थ शब्दाचा उपयोग नाही असं नाही बरं का. अमृतानुभवामध्ये 6व्या प्रकरणामध्ये जवळजवळ 11 ओव्यामध्ये शब्दाचं किती वर्णन केलंय. बाप उपयोगी वस्तू शब्दो, स्मरणदाने प्रसिद्धो. अमृताचा विशदो आरसा नोहे. हा काय आरसा नाही का म्हटले? अमूर्ताचा, अमूर्त असलेल्या परमात्म्याला दाखवणारा हा आरसाच आहे. तो स्मरण करून देतो. पण एवढं सगळं वर उठवलं, तो विधी सांगतो, निषेध सांगतो, तो दिवटा आहे, अमुक करतो, धर्म सांगतो, अधर्म सांगतो. आणि ज्ञानोबा म्हणतात किंबहुना शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू परी ययाही संबंधू नाही येते. याचा सुद्धा इथं काही संबंध नाही.
आणि ते मग युक्तियुक्तीने सांगितले, कारण स्मरण त्याचं करून द्यावं लागतं ज्याचं विस्मरण झालं. मग पायरी पायरी ज्ञानोबांनी सांगितलं शब्दाचा उपयोग कसा नाही. परमात्म्याचं कधी विस्मरणच नाही, तो नित्य अपरोक्ष आहे. स्मरण जे असतं ते परोक्ष वस्तूचं असतं. नित्य अपरोक्ष असलेल्या परमात्म्याचं काय स्मरण करून देणार आहे. मग तो शब्द अज्ञान घालवतो म्हणा, असं खंडन केलं ज्ञानोबांनी पायरी पायरीने 6व्या प्रकरणात. म्हणजे नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी, हा शब्दाच्या अधीन नाही. नवे तंत्री मंत्री अनुभवतो, तंत्र मंत्राने अनुभव येणार नाही. तंत्र मंत्राने एखादी देवता आपल्याला अनुकूल होईल, पण अनुभव यायचा असेल तर मात्र त्याच्यासाठी केवळ तंत्र मंत्राने अनुभव येणार नाही, केवळ शब्दाने तुम्हाला अनुभव येणार नाही. अनुभव जो आहे तो याच्यासुद्धा पलीकडे आहे. हर्षामर्षा अंगी आदळती लाटा, काम क्रोधे तटा सांडियेले. हो, शब्दज्ञान भरपूर त्या ठिकाणी केलंय, तंत्र आहेत, मंत्र आहेत, सगळं आहे. पण बदल काय झाला जीवनामध्ये. हर्ष होतोय, दुःख होतंय. हर्षामर्षांगी आदळती लाटा, या लाटा आदळता येतच, म्हणजे सुखही होतंय, दुःखही होतंय. कामक्रोधे तटा सांडियेले, आणि कामक्रोधांनी हे शास्त्राचे जे काही तट आहेत ते सगळे, शास्त्राच्या विधी आहेत ते सगळे सोडलेले आहेत. आणि कामक्रोधान त्या ठिकाणी स्वैराचारी वागायला लावत आहेत. सगळी सुखदुःख जीवनामध्ये प्राप्त झालेली आहेत, होत आहेत. आणि मग असं जर असेल आणि भक्ती चालू असेल, न सरे ते भक्ती विठोबाचे पायी, उपरती नाही जेथे चित्ता. अशी जी भक्ती भगवंताला मान्य होत नाही, जिथे उपरती नाही, वैराग्य नाही. भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. देवाला अशी भक्ती आवडत नाही, कामक्रोधयुक्त भक्ती. हो, काय कामक्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख म्हटलं. म्हणून उपरती नाही जेथे चित्ता, ज्या ठिकाणी चित्तामध्ये उपरती नाही अशी भक्ती भगवंताला आवडत नाही. देवाला उपरती वैराग्य असलेली भक्ती आवडते. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तदुर्पता. मग सुख व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी देहाचा निराश झाला पाहिजे. स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा नाश झाला पाहिजे. स्थूल सूक्ष्म देहाचा बाद झाला पाहिजे. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी आयशी काया जवन होय. या देहाचा श्री गुरुकृपेने विचाराच्याद्वारे निराश केला पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे. परमात्म्याचं चिंतन, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. असं देवाचं सारखं जर चिंतन केलं, काय बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. असं जर केलं तर चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करता करता आपल्याला परमात्मा स्वरूपता प्राप्त होऊ शकते. शोध भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या करता काय काय करतात ते पुढच्या अभंगामध्ये सांगतात. शोधुनी अन्वय वंशवंशावळी, परस्परा कुळी उच्चारण. गुरुवारी सांगत असतात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साधना भक्तीची आहे आणि फल जे आहे ते मोक्षाचं आहे. परमात्म्याची भक्ती केली, माझ्या जीवनात ही सगळी अवस्था प्राप्त झाली, त्याला कारण मी साधना केली, परंतु देवाची विशेष कृपा. देव आमच्यासाठी काय करतो म्हटले, शोधोनी अन्वय वंश वंशावळी, परस्परा कुळी उच्चारण. देव आपले जे भक्त आहेत त्याचा अन्वय म्हणजे संबंध, वंश त्याची वंशावळी, आणि परस्परा कुळी उच्चारण, मातृकुळ पितृकुळ
भगवान परमात्मा ते सगळं पाहतो. त्याला काय पाहायचं सगळं माहितीच आहे त्याला. जगद्गुरू श्री तुकोबारायांचं पाहिलं, विश्वंभर बाबापासून सगळी भक्ती चालत आलेली आहे, भक्तीची परंपरा चालत आलेली आहे. ज्ञानोबारायांच्या मातृकुळाकडून पितृकुळाकडून सगळी भक्ती चालत आलेली आहे. भगवान परमात्मा हे सगळं शोधतो आणि काय करतो म्हणे, मनविले मागे पुढे चाले कैसे, केला सामरस्य अभिषेक. सामरस्य अभिषेक. मनविले मागे पुढे चाले कैसे, याचा अर्थ सद्गुरू जोग महाराजांनी असा केला आहे, ज्यांनी देवाचं दास स्वतःला म्हणवलेलं आहे, भक्त म्हणवलेलं आहे, आणि ज्यांच्या वंशामध्ये ही भक्तीची परंपरा सगळी चालत आलेली आहे, आणि ज्यांनी स्वतःला देवाचं भक्त म्हणवलेलं आहे, त्यांची मागून चालत आलेली जी भक्तीची परंपरा आहे ती पुढे कशी चालणार, ती पुढेही चालली पाहिजे. त्याच्याकरता भगवान परमात्मा अशा भक्तावर विशेष कृपा करतो. किंवा खंदारकर महाराजांनी असा अर्थ लिहिला आहे, मनविले मागे पुढे चाले कैसे. भक्त म्हणेल तसा देव त्याच्या मागेही चालतो, पुढेही चालतो. आणि काय करतो, केला सामरस्य अभिषेक. पट्टाभिषेक करतो त्यांना, सामरस्याच्या पदावर त्यांना बसवतो, म्हणजे परमात्म्याशी त्यांना एक करून टाकतो. परमात्मा स्वरूप जे आहे काय, योग्याची दिवाळी सांगताना म्हटले ना, सामरस्याचे राऊळी, महासुखाची दिवाळी. काय ते ओळी, तैसे होय ते वेळी मग सामरस्याच्या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेशी करी. भगवान परमात्मा त्याच्या जीवनात दिवाळी करतो, योग्याची दिवाळी बरं का. हो, एक पहिली देवाची दिवाळी, नंतर साधकाची दिवाळी, चौथ्या अध्यायात देवाची दिवाळी, पाचव्या अध्यायात साधकाची दिवाळी, सहाव्या अध्यायात योग्याची दिवाळी, आणि पुढे ज्ञानोबारायांची दिवाळी. सूर्याधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करे. मग सामरस्याला त्याला मी त्या ठिकाणी भगवान परमात्मा सामरस्याचा अभिषेक त्याच्यावर करतात. आता एक छत्र त्याच्यावर झळकतं, साम्राज्यपदी सुखीन देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, आता सुखे राज्य करा त्रिभुवनी. देवाने भक्तांसाठी उपचार करतो. देवसुद्धा आपल्या सिंहासनावर बसवतो, मानाने बसवतो, आता सुखाने राज्य करा. आणि ते राज्य करत असताना एक छत्र झळके, एकमेवा द्वितीयम अशी ब्रह्मस्वरूपात त्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. तीच छत्र आहे त्यांच्या डोक्यावर. म्हणजे ते अखंड एकमेवा द्वितीयम अशा ब्रह्मस्वरूपात रममान होतात, राहतात. आणि उन्मनी निशाणी त्यांची ती ध्वजा कोणती आहे, उन्मनी अवस्था हीच कोणती त्यांची, त्यांना ध्वजा देतो. आणि अनुहात ध्वनी गगन गर्जे, चिदाकाशामध्ये त्यांच्या नेहमी अनुहात ध्वनीची गर्जना होते. सोहम सोहम सोहम. अशा प्रकारे तुकया स्वामी स्थापी निजपदी दासा. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा स्वामी, आमचा मालक पांडुरंग परमात्मा तो आपल्या दासाला आपल्या पदावर त्या ठिकाणी स्थापन करतो. करुणी उल्हासा सप्रेमता. आनंदाने प्रेमाने आपल्या पदावर भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्तांना बसवतो, पद देऊन टाकतो. आपुलेची देशी पददासा, तुझा ऐसा कोणी उदाराचा राशी. अशा प्रकारे भगवान परमात्मा बसवतो. पुढचा जो अभंग आहे, तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा बरं का. वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या गाथ्यामध्ये या अभंगाचे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही रसायन तयार केलं. आयुर्वेदशास्त्रामध्ये, औषधी शास्त्रामध्ये रसायन सांगितलेलं आहे. सामान्य रोग असतात त्यावर सामान्य औषध चालतं. वैकुंठवासी दुंडा महाराजांनी त्याच्यावर लिहिलं चिंतन. म्हणजे सामान्य रोगाकरता काढा चालतो,
चूर्ण चालतं, एखादी आयुर्वेदिक गोळी चालते. परंतु काही महारोग आहेत, त्या महारोगाकरता आयुर्वेदिक आहे, तिकडे डॉक्टर बाबा पण आहेत, रसायन लागतं. ते रसायन तयार करत असताना त्याची वेगळी प्रक्रिया आहे. खूप कष्टकर अशी ती रसायन तयार करण्याची प्रक्रिया आहे. हो, आता रसायनामध्ये वेगवेगळे त्या प्रकार आहेत. मागे आपले गुरुबंधू असणारे दिगंबर महाराज त्यांनी एक रसायन तयार केलं होतं बरं का, म्हणजे मला पण दिलं होतं थोडंसं. आहेत का दिगंबर महाराज? आमलकी रसायन. हो, त्यांनी आम्ही बसलो त्यांच्या खोलीवर गेलो, ते एवढं दाखवला गोळा. म्हटलं मला दे ना थोडंसं. अहो म्हटले हे रसायन तयार करायला माझे 3 वर्ष गेलेत. म्हणजे एवढं तयार करायचं असेल तर त्याला परत परत पुटं द्यावं लागतं. म्हणजे आवळाच घ्यायचा, आवळ्याचं चूर्ण घ्यायचं, वाळवायचं, पुन्हा आवळ्याच्या रसात पुन्हा वाळू घालायचं, असं 3 वर्ष केलं तेव्हा ते एवढं तयार झालं म्हणे. आणि तुम्ही म्हणताय सगळंच द्या, एवढं कुठं? ते रसायन जे असतं ते तयार करायला वेळ लागतो. त्या अभ्रक भस्म, आणखीन काही रसायनं आहेत, पाऱ्यापासून तयार केले जातात. काही ते म्हणजे चंद्रपुटी आहेत, काही सूर्यपुटी आहेत, काही अग्निपुटी आहेत. काहींना चंद्राचं पूट द्यावं लागतं, काहींना सूर्याचं पूट सूर्यप्रकाशाचं पूट द्यावं लागतं, काहींना अग्नीचं पूट द्यावं लागतं. 3-3 वर्ष, काही वेळेस 1000 पुटं ते अभ्रक भस्म तयार करताना 1000 वेळा पुटं द्यावी लागतात त्याला. आणि ते थोडंसं तयार होतं म्हणतात. आणि थोडं जरी असलं, थोडं म्हणजे एकदम 2-4 चमचेच तयार झालं तरीसुद्धा 2000 लोकांना ते पुरतं. त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते. म्हणजे सामान्य रसायन, ते रसायन जे असतं ते महारोगावर चालतं. ते रसायन घेतलं की रोगाची निवृत्ती होते. ते शरीरात जाऊन भिनतं, एकदम रक्तात जातं एकदम. मग आता आपल्याला रसायन तयार करायचं आहे. तुकाराम महाराज म्हटले आम्ही सुद्धा रसायन केलं. आमच्या जीवनात आम्ही रसायन घेतलं. कोणत्या रोगावर रोग झालेला आहे? म्हटले भवरोगावर. हा जो काही सगळ्यांना भवरोग झालेला आहे, रोग कोणाला झालेला आहे? काय? आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षय व्याधी. हो, किंवा आणखीन एक आणखीन एक होई बघा, प्रतिपदी आत्मघातू जया देह संबंध आतू, प्रतिपदी आत्मघातू. आत्म्याला, आत्मया जीवबुद्धी, आत्म्याच्या ठिकाणी जीवबुद्धी निर्माण झालेली आहे, हीच व्याधी आहे. आणि आता त्याच्याकरता तुकाराम महाराज मानतात आम्ही रसायन तयार केलं. ते कसं रसायन तयार केलं, त्यासाठी मूलद्रव्य कोणती वापरली, प्रक्रिया काय केली, कशावर तापवलं, आणि कसं रसायन तयार झालं, आणि त्या रसायनाने तुमचा कसा रोग गेला, हे सगळं रूपक इथं आहे. आता वाचा. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग, उतरिले चांग रसायन. चांगल्या प्रकारे रसायन उतरलं म्हणजे शिल्लक राहिलं. हे रसायन शेवटी शिल्लक राहतं बरं, पण आटवावं लागतं. आटवून 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 काय काय आटवलं? म्हणले प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग. प्रवृत्ती आटवली, प्रवृत्ती लक्षण धर्म घ्या, आणि निवृत्ती लक्षण धर्म घ्या. हे दोन्ही आटले, आणि हे सगळे आटल्यानंतर खाली शिल्लक ते रसायन राहिलं. कोणतं रसायन राहिलं? खंदारकर महाराजांनी आपल्या गात्यात भक्ती आणि वैराग्य असं रसायन लिहिलं आहे. परंतु आता प्रवृत्ती आटली, निवृत्ती आटली, तर भक्ती कशी शिल्लक राहिली, वैराग्य कसं शिल्लक राहिलं? आता सगळंच आटलंय ना तिथं. वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षेशी, वृत्ती आवृत्तीशी बुडवणी जाई म्हटले. म्हणजे जे परमात्मा स्वरूप आहे ते शिल्लक ठेवणं म्हणजेच रसायन तयार करणं, असा जोग महाराजांनी अर्थ केला आहे. दुंडा महाराजांनी असंच अर्थ केला आहे. ते रसायन जिथे प्रवृत्ती ही आटली, निवृत्ती आटली. आता प्रवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, फार विस्ताराने विचार आहे. आटली म्हणजे सोडूनच दिले असं नाही. पहिल्यांदा प्रवृत्ती लक्षण धर्माचं आचरण केलं, त्याने चित्तशुद्धी झाली, आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं. चित्तशुद्धी झाल्यानंतर पुढे निवृत्ती लक्षण धर्माचंही आचरण केलं आहे, श्रवण केलं आहे, मनन केलं आहे,
निधिध्यासन केलंय, वैराग्य आहे, भक्ती आहे, हे सगळे निवृत्ती धर्म आहे, ध्यान आहे. परंतु हे सुद्धा आटले पाहिजेत. आटले पाहिजे म्हणजे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जशी प्रवृत्ती नाही तत्सापेक्ष काही नाही, निवृत्ती नाही. मी देह आहे ही वृत्ती नाही, मी ब्रह्म आहे ही वृत्ती नाही. तर प्रवृत्ती निवृत्तीचा अर्थ करताना वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराजांनी बंध नाही तत्सापेक्ष मोक्ष नाही, कर्म नाही तत्सापेक्ष अकर्म नाही, अज्ञान नाही तत्सापेक्ष ज्ञानही नाही, असे अर्थ केले. प्रवृत्ती आटली, निवृत्तीही आटली आणि चांगलं रसायन तयार केलं, म्हणजे परमात्मा स्वरूपता प्राप्त करून घेतली. पण ते रसायन तयार करताना ते तापवलं. कोणत्या अग्नीवरती तापवलं तुम्ही? कशाची पुटं दिली? म्हटले ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा, आत्मसिद्धी काजा लागून आत्मसिद्धी प्राप्त व्हावी, आत्मसाक्षात्कार व्हावा. मी आत्मा आहे, असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध आत्मा मी आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. याकरता ज्ञानरूपी जो अग्नी आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे ते कडवलं. म्हणजेच काय? त्या ज्ञानाची पुन्हा पुन्हा आवृत्ती केली, निधिध्यासन केलं. पुढं सांगितलं निधिध्यासन केलं. मी आत्मा आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. कढवलं चांगलं श्रीगुरूंच्या सहवासामध्ये. श्रीगुरूंच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकलं, आपल्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. श्रीगुरूच्या सहवासात ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा, आत्मसिद्धी काजा लागून या. आणि मग मात्र पुटं देऊन तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, शेवटी पाक सिद्ध झाला बाबा, रसायन सिद्ध झालं. कोणतं रसायन सिद्ध झालं? म्हणजे ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, ब्रह्मरस सिद्ध झाला. आता ते मूळचाच आहे, तो सिद्धच असलेला आहे. परंतु हे त्याच्यातलं असलेलं सगळं किडाळ जे आहे, किडाळाचा दोष जाय, पंधरे ते तेचे आहे. तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, त्याच्यामध्ये असलेलं जे काही किडाळ आहे ते निघून जातं. देहबुद्धी निघून जाते, जीवबुद्धी निघून जाते. आणि देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. अशा प्रकारे आत्मसिद्धी ब्रह्मी ब्रह्मरस. आता आत्मा जो आहे तो पुन्हा आणखीन ब्रह्मरूप आहे. पण एक पुटं दिले गुरूंच्या सहवासामध्ये. गुरूंनी आत्मा समजून सांगितला, आत्मा हाच ब्रह्मरूप आहे. येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यथा. समजून सांगितलं ना, आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळालं. आत्मेच्या संबंधाने परिच्छिन्नतेची भ्रांती गेली, परोक्षतेची भ्रांती गेली आणि आत्मा ब्रह्मरूपाने त्या ठिकाणी कळाला. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक. त्या ठिकाणी सिद्ध असलेलं जे ब्रह्मत्व आहे ते ब्रह्म मी आहे, माझा आत्माच ब्रह्मरूप आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे, ब्रह्मच आत्मा आहे, असा त्या ठिकाणी पाक सिद्ध झाला. आणि घेतला रुचक प्रतिती मुखे. त्याची जी रुची आहे मी घेतली, म्हणजे मी त्याचा अनुभव घेतला. नाही तर आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्म आत्मा आहे असं भरपूर चिंतन झालं, पण त्याचा माझा काही संबंध नाही. जसं कॉलेजमध्ये वगैरे शिकवतात, आत्मा शिकवतात, ब्रह्म शिकवतात, पण आत्मा आत्म्याच्या घरी, ब्रह्म ब्रह्माच्या घरीच राहतं. गुरुवारी सांगत असतात या अंगावर घ्यायचं आहे आपल्याला. म्हणून मी त्याचा रुची घेतली. पण कशी घेतली म्हटले रुची? प्रतीती मुखे. मी त्याचा अनुभव घेतला प्रतीतीच्या मुखाने. जयाचिया प्रतीतीच्या वाखारा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती. प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले, अशी प्रतीती घेतली, आनंद घेतला आणि स्वानुभव अंगी झाला समरस. त्या ठिकाणी मला स्वानुभव अंगी झाला समरस. तर अनुभवसुद्धा त्या अंगामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये समरस झाला. आता काय, ज्ञानोबारांच्या फार सुंदर ओव्या आहेत.
आनंदू घेपे आनंदे, बुजिजे बोध बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखावरी नुसदे सुखची होईजे. त्या अनुभव वेडावला अनुभूतीपणे म्हटले. लाभ जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा. हा, अनुभव वेडावला अनुभूतीपणे, अनुभवाला अनुभव स्वरूप झाला तो आता. असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, समरस झालो मी त्याच्याशी. साधनी निज ध्यास ग्रासो ग्राशी, त्याच्याकरता मात्र ग्रासाला निधी ध्यासन केलं. तो परमात्मा मी आहे, ते ब्रह्म मी आहे, आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे असं त्या ठिकाणी निधी ध्यासन केलं. आणि आता मला खरं आरोग्य प्राप्त झालं. आरोग्यता तुका पावला, हे रसायन घेतल्यामुळे बहुरोग गेला आणि आरोग्य प्राप्त झालं. पण हे आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविला रंगी निजात्म रंगे. हे लौकिकातली जी औषधं आहेत ते आरोग्य देतात, पण ते तात्पुरतं आरोग्य देतात. पण ते काय अष्टांगी आरोग्य प्राप्त होत नाही. म्हणजे डोळ्याचं आरोग्य झालं तर कानाचं बिघडतं. दुन्ना महाराजांनी म्हटलं, कानाचं चांगलं झालं तर दुसरं कोणतं तरी बिघडतं. स्थूल शरीराचं आरोग्य चांगलं असेल तरी सूक्ष्म शरीराचं बिघडतं. सूक्ष्म शरीराचं चांगलं झालं तरी कारण शरीर तसंच राहतं. पूर्ण आरोग्य स्वस्थ कोण आहे म्हटले, स्वस्मिन स्थिता. गुरुहरी बाबा सांगत असतात, स्वस्वरूपामध्ये जो स्थित झाला तो खरा स्वस्थ. बाकी शरीराचं आरोग्य कितीही असलं तरीसुद्धा ते बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आता मला आरोग्य प्राप्त झालं. आरोग्यता तुका पावला अष्टांगी, अष्टांगात आरोग्य प्राप्त झालं. म्हणजे सगळे अंग, सर्वांगात. किंवा अष्टांग म्हटल्यानंतर शरीराचे अष्टांग घ्या, पण जोग महाराजांनी असलेले सर्वांगात आरोग्य त्याला प्राप्त झालं. तिन्ही शरीराचं आरोग्य त्याला प्राप्त झालं. म्हणजे तिन्ही शरीरच नाहीशी झाली त्याची. हेच खरं आरोग्य प्राप्त होणं आहे. शरीर राहणं आणि शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे भांडार आहे. शरीराचं तादात्म्य सुटणं आणि परमात्मा स्वरूपता प्राप्त होणं, असं आरोग्यता तुका पावला अष्टांगी आणि मिरविला रंगी निजात्म रंगे. त्या निजात्म रंगामध्ये, परमात्मा स्वरूपाच्या रंगामध्ये, आत्मस्वरूपाच्या रंगामध्ये आता मी रंगून शोभून दिसू लागलो. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. यानंतर पुढे पुराणिक मनविती, जानोनी कांदे ते भक्षिती. एक अभंग पार वर नेऊन ठेवतो, इथे दुसरा अभंग. म्हणून सद्गुरू जोग महाराजांनी हे सगळ्या अभंगाचे काय केले, विषयवार वर्गीकरण केले. हीच अडचण यायची ना चिंतन करताना. म्हणून महाराजांनी काय केले, सगळे अभंग वेगळे केले विषयवार. आणि सगळ्यात पहिल्यांदा गाथ्याचा अर्थ लिहिला. गुरुवारी कुरेकर बाबा सांगत असतात, वैकुंठवासी परमपूज्य खंदारकर महाराज म्हणायचे, जोग महाराजांनी अर्थ लिहून ठेवले म्हणून आम्ही अर्थ लिहिले. ज्ञानेश्वरीचे अर्थ लावणं सोपं आहे, कारण वर श्लोकाचा आधार आहे. पण जोग महाराजांचे हे आपल्या तुकाराम महाराजच्या अभंगाचे अर्थ लावणे म्हणजे असे अभंग आलेत. आणखीन एक अभंग आता एकदम वर गेला आणि लगेच त्या ठिकाणी या ठिकाणी अभंग आला. पुराणिक मनविते, स्वतःला मात्र पुराणिक म्हणवतात, पुराण सांगतात. आणि जानोनी कांदे ते भक्षित, आणि कांदे भक्षण करतात, कांदे खातात. कांदा हा निषिद्ध सांगितलेला आहे. काही गोष्टी निषिद्ध सांगितल्या, त्याचा श्लोकच आहे ना, त्याच्यात पलांडू शब्द आलेला आहे. म्हणजे तमोगुण वाढवणारे हे त्या ठिकाणी पदार्थ आहेत. आणि बरं ठीक आहे, खातात ते खातात आणि त्याचं समर्थन करतात. माणसाने चूक करावी पण चुकीला चूक मानावं. काही माणसं अशी आहेत, चूक तर करतात, त्या चुकीचं समर्थन करतात. पण आमचंच बरोबर आहे म्हणतात. काय म्हणतात ते म्हटले, अगस्तीचे मूत्रमळ लावणी म्हणती कृष्णावळ. म्हणजे त्याला काय लावतात, अगस्तीचे मूत्रमळ म्हणजे मीठ. त्या मीठ कांद्याला लावतात, कांद्याची कोशिंबीर करतात कच्च्या कांद्याची. आणि त्यांना जर म्हटलं, तुम्ही खुशाल कांदे खाता, तुम्ही तर पौराणिक आहात. ते म्हणतात, तुम्हाला माहिती नाही का, हा कांदा जो आहे तो कृष्णावळ आहे. कृष्णावळ म्हणजे काय हो,
अहो कांदा फोडून बघा ना तुम्ही, कांदा जर कापला त्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आयुध दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी शंख दिसतो, चक्र दिसतं, असे त्या ठिकाणी भगवंताचे आयुध त्याच्यामध्ये असल्यामुळे या शास्त्री महाराज रामकृष्ण हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो. शास्त्री महाराज आले नाही, मग कांद्याचा विषय चाललाय पहा. शास्त्री महाराज म्हणत असतात नेहमी, हे पौराणिक सगळे कांदे कसे काय खातात म्हणतात. तेव्हा पौराणिक म्हणविती जाणुनी कांदे ते बक्षिती, अगस्तीचे मूत्रमळ लावणी म्हणती कृष्णावळ. ती कृष्णावळ आहे असं म्हणतात. श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणांचा संग न सुटे शूद्रीचा. श्रेष्ठ वर्णात जन्माला आलेत परंतु चुकीचा संग ते करतात, नको त्या लोकांचा संग ते करतात. पण तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांच्या करता मी खमके आहे. बदराईच्या पाडी दाढा लागे तुकयाचा हुंदाडा. माझा हुंदाडा जर लागला, शब्दाचाच हुंदाडा आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांची भाषा म्हणजे, तुकाराम महाराज म्हणतात तोवरी जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जवत्या पंचानाना देखील नाही. शेवटचं चरण मला पाहिजे. गोष्टी जो तुकयाची भेटी झाली नाही. तुम्ही संतपणा मिरवत असाल, माझी भेट झाली नाही तोपर्यंत, कारण मी बरोबर परीक्षा घेणार आहे, हुंदाडा लावतो. मग तुकाराम महाराज म्हटले जोपर्यंत बदराईच्या पाडी दाडा, असे नीच वागणारे लोक आहेत, चुकीचे वागणारे, त्याच्यात दाडा म्हणजे चुकीचं कर्म चाललेलं आहे, हे पाडल्याशिवाय मी राहणार नाही, त्यांचं ते दुष्कर्म थांबवल्याशिवाय मी राहणार नाही. लागे तुकयाचा हुंदाडा, माझा शब्दरूपी हुंदाडा फटका त्याला बसल्याशिवाय, ते लागल्यानंतर त्याच्या दाडा पडतील. दाडा शब्दाचा अर्थ फजिती मी करतो, धडक शब्द मारून. आता तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. स्वप्नी तोही कैसा न पडशी डोळा, सुंदर सावळा घव घवीत. देवाला तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, प्रार्थना करतात, स्वप्नी तोही कैसा न पडशी डोळा. मला अरे तू स्वप्नात सुद्धा डोळ्याला का दिसत नाहीस? स्वप्नात तरी मला तुझं दर्शन झालं पाहिजे. जागृतीत नको होऊ दे, पण कमीत कमी इतके दिवस तुझी नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, स्वप्नात मला तू दर्शन दिलं पाहिजे. सुंदर सावळा घवघवीत. आणि मला कसं दर्शन पाहिजे? सुंदर सावळ्या रंगाचं, घवघवीत, पाहता डोळ्यांना आनंद मिळेल असं सुंदर मला तुझं दर्शन झालं पाहिजे. चतुर्भुज माळा रुळी एकावळी, आणि चतुर्भुज रूपामध्ये दर्शन पाहिजे. रुळी एकावळी, आणि त्याच्यावर एकावळी म्हणजे एक पदरी अशी सुंदर माळ, आणि कस्तूर निढळी रेखिली अशी, कस्तुरीचा सुंदर असा कपाळावर रेखलेला टिळा. शंख चक्र गदा रुळे वैजयंती, आणि या चतुर्भुज हातामध्ये एका हातात शंख आहे, एका हातात चक्र आहे, गदा आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. कुंडल तळपतायत दोन्ही कानामध्ये, कुंडले तळपती श्रवणी दोन्ही. तुका म्हणे स्वप्नी दावी आता पाय. असं जे दर्शन आहे ते कमीत कमी देवा मला तू स्वप्नात तरी दाखव. पांडुरंगे माय कृपावंते, प्रार्थना केली, तू माझी माय आहेस, हे पांडुरंगा तू कृपावंत आहेस, अनेक भक्तांना तू दर्शन देतो, मला कमीत कमी असं नाही समोर दर्शन झालं तर स्वप्नात तरी तू दर्शन दे, म्हणून प्रार्थना केलेली आहे. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनाशी टाकू नये. कीर्तनाचा नियम तुकाराम महाराज सांगतात. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, 7 दिवसाचा उपवासी माणूस असला तरी सुद्धा कीर्तन सुरू असताना, प्रवचन सुरू असताना, अष्टादशा सुरू असताना त्याने उठून जाऊ नये. आता 7 दिवस कशाला उपवासी आपण? आपल्याला दोन्ही टायमाचं जेवण मिळतंय.
पण कीर्तनाचा विषयी निष्ठा कशी असली पाहिजे, देवाविषयी प्रेम कसं असलं पाहिजे, कारण कीर्तनामध्ये भगवान परमात्मा उभा असतो. का नव जावे बैसोनी कथे, ऐसे आई का हो श्रोते, पांडुरंग तेथे उभा असे तिष्ठत. तिथे भगवान परमात्मा उभा असतो. कथे माझी देव उभा, तेथे असे देव उभा, समचरणाची शोभा. म्हणून परमात्म्याचा तो अपमान होतो. म्हणून माणसाने 7 दिवसाचा उपवास जरी घडलेला असला तरी सुद्धा कीर्तन सोडू नये, कीर्तन सोडून जाऊ नये. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. आता हे सगळे अभंग जे आहेत, जशी जशी परिस्थिती निर्माण होईल तसे तसे अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग आले आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये, संकटामध्ये माणसाचं कीर्तन भजन सुटून जातं. पण अशाही परिस्थितीत आपल्याकडून भजन सुटलं नाही पाहिजे, कीर्तन सुटलं नाही पाहिजे, नामस्मरण सुटलं नाही पाहिजे. म्हणून जरी माझं मस्तक फुटलं, शरीर तुटलं, पण मी नामाचा गजर सोडणार नाही. तुम्ही सुद्धा नामाचा गजर सोडू नका, कारण शरीर शेवटी जाणारच आहे. अविनाशी काय असेल तर परमात्म्याचं नामस्मरण आहे, परमात्मा आहे. म्हणून हे सोडू नये. शरीराचे होतं दोन्ही तेही भाग, शरीराचे दोन्ही भाग का होईनात, परी कीर्तनाचा रंग सांडू नये. पण कीर्तनाचा जो रंग आलेला आहे तो रंग आपण सोडून जाऊ नये, कीर्तनाचा आनंद सोडू नये. शरीर शेवटी जाणार, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाणार असं असल्यामुळे कशाला कीर्तन सोडायचं. हो, मोठे मोठे महात्मे होऊन गेले, त्या ठिकाणी त्यांनी शेवटपर्यंत कीर्तन सोडलं नाही, भजन सोडलं नाही, नामस्मरण सोडलं नाही. त्या ठिकाणी कशी परिस्थिती असली तरी त्यांचं नामस्मरण, त्यांचं चिंतन अखंड त्या ठिकाणी चालू राहिलं. तुका म्हणे ऐसा नामी झाला निर्धार, तेथे निरंतर देव वसे. असा नामाच्या ठिकाणी ज्याचा निश्चय झाला, निर्धार झाला, नाम सर्वात श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात तिथे काय आहे, निरंतर देवाची वस्ती आहे. देव तयाजवळी असे, पापनाशे दर्शने. अशी कीर्तनाची निष्ठा, अशी भजनाची निष्ठा, अशी नामस्मरणाची निष्ठा ज्यांच्याजवळ आहे, समजायचं आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय निकमबाबा, त्यांचं घडलेलं उदाहरण आपल्या डोळ्यासमोरचं आहे. आजारी पडले, बाबा तपासण्याकरता गेले, औषधं दिली. कोणीतरी आणखीन एक वैद्य आला, म्हटलं मला 5,000 रुपये द्या, मी औषधं आणून देतो, तुम्हाला बरं करतो. ते म्हटले बरं करून आता किती दिवस हे मड टिकणार आहे, काही मला बरं वगैरे व्हायचं नाही, माझं नामस्मरण मी करणार, माझं चिंतन मी करणार. नामस्मरण सोडलं नाही, चिंतन सोडलं नाही. आणि नामस्मरण करत करत बरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी देह ठेवला. म्हणजे आपल्या समोरची सगळ्यांनी आपण पाहिलेली नामनिष्ठा, कीर्तननिष्ठा, भजननिष्ठा सगळी मंडळी होऊन गेली. हो, आपल्या समोरचं उदाहरण. तसं पाहायला गेलं तर हे सगळं करणं कठीण काम आहे, आणि तेही प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसताना. पण तरीसुद्धा फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, पण अष्टादशा झाला पाहिजे, सगळ्यांना चिंतन घडलं पाहिजे. हे आपल्या समोरचं उदाहरण आहे बाबांचं. ही नामनिष्ठा आपल्या सगळ्या गुरुजनांच्या जवळ आहे, होती, आहे. म्हणून अशा प्रकारचा जिथे निर्धार असतो, देवाला दुसरीकडे शोधायची गरज नाही, तिथं देव आहेच. म्हणून त्यांचंच दर्शन आपण घेतलं पाहिजे, त्यांचा सहवास आपण केला पाहिजे. तुकोबाराय पुढे मला वाटतं हा दळण प्रकरणातला अभंग आहे. जनाबाईचं जसं दातं आहे, जातं, तसं हे दळण आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे हे रूपक आहे. माता माऊल्या दळण करत असताना त्याच्यावर ओव्या गायच्या. तसं आता तुकाराम महाराज सुद्धा दळायला बसलेत आणि ओव्या गातायत.
काय दळायचं आहे? कोणतं दळण दळायचं आहे? प्रपंच नावाचं दळण दळून टाकायचं आहे आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. त्याकरता हे दळण तुकाराम महाराज दळतात. पहिली माझी ओवी ओवीन जगत्र, गायीन पवित्र पांडुरंग. हो, दळणाचे खूप चांगले चांगले अभंग आहेत बरं का. ए ओ कान्हाई मी दळीन एकली. पुढं काय? हा, एकली दळिता शिनले हात लावी वहिली. ए ओ कान्हाई मी दळीन एकली. किंवा सुंदर माझे जाते गे फिरे फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणखीन एक दळणाचा अभंग आहे, त्याची पण चाल सुंदर आहे, ते माझ्या लक्षात नाही राहिला. पहिली माझी ओवी, तुकाराम महाराज म्हणतात पहिली ओवी, ओवीन म्हणजे ग्रथित करीन. कोणाकरता पहिली ओवी? हो, त्या माता माऊलींना पहिली ओवी आई करता, वडिला करता, मग भावा करता. तर तुकाराम महाराज म्हणतात आमची पहिली ओवी कोणा करताय? जगत्र गायीन पवित्र पांडुरंग. त्रिभुवनामध्ये असलेला जो परमात्मा आहे, जो पवित्र आहे, तो पांडुरंग परमात्मा या त्रिभुवनामध्ये भरलेला आहे, अशी ओवी मी गाईन. सगळ्या जगात जनिवनी अवघा देव, अशा प्रकारची ओवी गाईन. दुसरी माझी ओवी दुजे नाही कोट. आता सगळं जर परमात्मा भरलाय तर दुसरं काही शिल्लकच नाही. जनिवनी भेटे पांडुरंग. आता जनात वनात सगळ्या ठिकाणी मला पांडुरंगच भेटतोय. तिसरी माझी ओवी तिला नाही ठाव. आता तिसऱ्या ओवीला विषय शिल्लक नाही राहिला काय, सगळीकडे परमात्माच आहे. अवघाची देव जनिवनी, सगळीकडे देव त्या ठिकाणी भरून उरलेला असल्यामुळे आता तिसऱ्या माझ्या ओवीला काही विषय राहिला नाही. चौथी माझी ओवी वैरिले दळण. दळण्यासाठी प्रपंचरूपी धान्य जात्यात मी घातलेलं आहे. गायीन निधान पांडुरंग. निधान असलेला परमात्मा, ठेवा असलेला परमात्मा, त्याला मी त्या ठिकाणी गाईन आणि हे प्रपंचाचं दळण मी दळून टाकेन. पाचवी माझी ओवी माझी या माहेरा, गायीन निरंतरा पांडुरंगा. पाचवी जी ओवी आहे माझ्या माहेरा करताय. माझं माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. हो, आई वडील जिथं आहेत ते माहेर असतं. हो, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता, आमचे घर भीमातिरी, आमची मिराशी पंढरी. आमचे घर भीमातिरी, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. हां, भाऊ पुंडलिक मुनी. अशा प्रकारे त्यांना मी गाईन आणि गाईन निरंतर पांडुरंग. सहावी माझी ओवी सहाही आटली. आणि भगवंताचं वर्णन करता करता हे सहाही शास्त्र जे आहेत ती आटतात, त्यांना त्याचा ठाव लागत नाही. परमात्म्याचं ते वर्णन करून सगळी थकली, बाधित झाली. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सगळी शास्त्र बाधित झाली. शाही शास्त्र सहाही आटली, गुरुमूर्ती भेटली पांडुरंग. पांडुरंग परमात्मा हा आमचा गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, तो आम्हाला भेटला. आणि त्यामुळे आता सहा शास्त्राचं काही काम राहिलं नाही, शब्द सगळा मागे पडला. आणि सातवी माझी ओवी आठवी वेळोवेळा, बैसला से डोळा पांडुरंग. सातव्या ओवीमध्ये मी पुन्हा पुन्हा परमात्म्याला आठवते, तो माझ्या डोळ्यामध्ये बसलेला आहे. आठवी माझी ओवी 28 योगे, उभा चंद्रभागे पांडुरंग. आठव्या ओवीमध्ये 28 युग झालं, युगे झाली 28. अजूनही न म्हणते बस, किंवा देव काहो विटेवरी उभा, त्याच्यात पण युगे
युगे झाले हां. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनल्या झाल्या द्विसहस्र जीवाजे. पण 28 युगाचा काही विषय आला का तिथं त्या अभंगात? अद्यापी वर भिवरा तीर कटावरी कर, पाळवंटी संत शोभा देव काहो विटेवरी वा. 28 युग झालेला आहेत. भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. उभा चंद्रभागे पांडुरंग, 9वी माझी ओवी सरले दळण. आणि परमात्म्याचं चिंतन करता करता ओव्या गाता गाता आमचं सगळं दळण, हे प्रपंचरूपी दळण काय झालं? संपलं. बाधित झाला प्रपंच, चोरा झाला सगळ्या प्रपंचाचा, दळून गेला. आणि चुकले मरण संसारीचे. आता संसारात असलेलं जन्म मरण सगळं चुकलं. 10वी माझी ओवी 10 अवतारा न यावे संसारात. तुका म्हणजे 10व्या ओवीमध्ये मी 10 अवताराचं वर्णन करील की ज्याच्यामुळे मला आता परत संसारात यावं जावं लागणार नाही. अनाथा जीवन आम्हा तुमचे चरण. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, करुणी साठवण ते धरले हृदयी. अनाथ, आम्ही सगळे अनाथ आहोत. विठ्ठल अनाथांचा काय सुरुवात? तुझे अनाथांचा दाता, दुःख मोहन आशावया चिंता, शरण आलो तुझा आता, तारी कृपावंता मायबापा. म्हणून अनाथांचं जीवन आमचं सगळ्यांचं जीवन असल्या तुम्ही आहात. आम्ही सगळे अनाथ आहोत. जीव जो आहे देवापासून चुकला की तो काय झाला? अनाथ झाला. आम्हा तुमचे चरण, आणि आम्हाला चरण तुमचे एक आधार आहेत. म्हणून त्या चरणाची करुणी साठवण ते धरले हृदय. ते आम्ही हृदयात धारण केलेले आहेत. देवा तुमचे चरण हृदयात आम्ही धारण केलेले आहेत. ते आमच्या अनाथांचं जीवन आहेत. आणि त्याच्यामुळे पुष्ट झाली अंगकांती. तुमचं चरण आम्ही धारण केल्यामुळे आमची अंगकांती सगळी पुष्ट झाली, तेजस्वी झाली. डवरली हे काया कृपेच्या ओरसे, आनंद न समाये चित्ती. कारण परमात्म्याचे चरण आनंदरूप आहेत. परमात्मा आनंदरूप आहे. आम्ही सुद्धा काय झालो? आनंदरूप आलं. आणि आत आनंद आल्यानंतर तो बाहेर येतो, शरीरावर दिसतोच. न समाय आनंद न समाये चित्ती, कौतुके प्रीती गाऊ नाचो उल्हासे. आम्ही कौतुकाने, आनंदाने, प्रेमाने आता गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद. गाये नाचे वडे आपुले छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, उल्हासाने, आनंदाने. करुणा उत्तरी करू आळवण. हे देवा, आम्ही करुणेच्या शब्दाने तुमची आळवण करू, प्रार्थना करू, विनंती करू, हाका मारू. हो, करुणी विनवणी पायी ठेवी तो माथा, परसावी विनंती माझी पंढरीनाथा. अखंडित असावे शे वाटते जवळी, सावोनी संकोच ठाव, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरून या बाह्य भवातारी. असं विनंती तुम्हाला करू. आणि जाऊ नेदू दुरी प्रेम प्रीती पडी भरे. प्रेम प्रीती पडी भरे. प्रेमाच्या आधिक्याने आम्ही तुम्हाला आमच्या जवळून दूर जाऊ देणार नाही. का? कारण मोह ममता करी गोवा. तुम्ही जो दूर गेला, तुमचं स्मरण झालं नाही की आमच्या जीवनामध्ये मोह ममता हे काय करतात? गोवा करतात, बंधन करतात. मोह निर्माण होतो, ममता निर्माण होते. देहासंबंधी मोह, इतरासंबंधी ममता निर्माण होते. आणि त्या ठिकाणी ऐसे आहे जी केशवा, तुका म्हणे सेवा अनिक नाही जाणत. हे गोवा करतात. आणि म्हणून हे केशवा, तुम्ही केशव आहात. त्या ठिकाणी केशी राक्षसाचा वध केलेला आहात. किंवा केशव शब्दामध्ये सगळे देव आले, ब्रह्मा विष्णू महेश असे तुम्ही आहात. सर्व देवांचे देव आहात. तुका म्हणे सेवा अनेक नाही यापेक्षा मी दुसरी काही सेवा जाणत नाही. आनंदाने तुमचे चरण हृदयात धरायचे आणि तुमचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. आणि सगळ्यांनी हे असं चिंतन देवाचं घ्या. घ्या रे बाई, घ्या रे बाई, कोणी काही थोडे भाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, हे बंधूंनो घ्या घ्या. कोणी काही थोडे भाऊ, थोडं तरी घ्या, कोणी जास्त घ्या, पण सगळ्यांनी घ्या. देवाचं नामस्मरण, चिंतन हे तुम्ही सगळ्यांनी घ्या. कारण येच हाटी बांधा गाठी पारखून.
याच बाजारामध्ये परीक्षा करा आणि या आपल्या गाठीला हे अविनाशी असलेलं धन तुम्ही बांधा. काय नित्य आहे काय अनित्य आहे याचा विचार करा, परीक्षा करा. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. हा हाट म्हणजे बाजार म्हणजे हा मनुष्य देहरूपी बाजार, याच्यात तुम्ही आलेला आहात. म्हणून परीक्षा करून देवाचं नामस्मरण घ्या, चिंतन घ्या. कारण वेच आहे सरलेप आहे कोठे मग. हे मनुष्य देह जो आहे त्याला वेच आहे, वेळ आहे, नाश आहे, आयुष्याचा वेच होणार आहे, संपणार आहे देह. किंवा बाकीचे सगळे पदार्थ जे आहेत ते संपणारे आहेत. सरलेप आहे कोठे मग. आणि मग त्या ठिकाणी आयुष्य संपल्यानंतर मग कुठं पाहताल? उघडे दुकान रात्री झाली कोण सोडी मग. जोपर्यंत दुकान उघडं आहे तोपर्यंत माल घेऊन टाका. संतांचं दुकान उघडं आहे, माझं दुकान उघडं आहे. घातीला दुकान देती आली अशी दान. संत उदार भरले हो. संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाचसाठी. हे सगळं उघडं आहे तोपर्यंत घ्या. आणि मग रात्र झाली की दुकान बंद होईल. मग कोण सोडी मग? कोणती रात्र? तर आयुष्य संपलं की रात्र होईल. आणि मग कोण सोडवणार आहे तुम्हाला? तुका म्हणे अंतकाळी जाती टाळी वैसोनी. अंतकाळ झाल्यानंतर अंतकाळाच्या वेळेस माणसाची टाळी लागून जाते, म्हणजे तोंडाला कुलूप बसतं. नामस्मरण करता येत नाही, चिंतन करता येत नाही, किंवा अंतकाळ झाल्यानंतर काही करता येणार नाही. काय रात्र झाल्यानंतर, म्हणून आयुष्याची रात्र व्हायच्या अगोदरच सगळं करा. गुणाची आवडी वाचेचा पसरू, पडीला विसरू सर्व रसा. देवा तुमच्या गुणांची आमच्या वाचेला आवड लागली आणि आमची वाणी जी आहे त्याचा विस्तार झालेला आहे. त्या गुणांचं वर्णन करते. धनी न पुरे गुणगाथा, रूपदृष्टी निहाळिता, बरवा पांडुरंग. तुमचे जे काही गुण आहेत, गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व. आणि पडीला विसरू सर्व रसा. त्याच्यामुळे सगळ्या रसांचा मला विसर पडला आहे. विषयी विसर पडला निशेष. अंगे ब्रह्मरस ठसावलं. नाही, आणखीन एक प्रमाण आहे. रसना विटली त्या रसांना. रसना येरा रसा विटे. म्हणून अशा प्रकारे जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पडे. अशा प्रकारे तुमचे गुण आम्ही घेतले. आदी मध्य अंती नाही अवसान. त्या ठिकाणी आता भगवंताचं चिंतन करताना आदी मध्य अवसान. अवसान म्हणजे त्याला खंड नाही, त्याला सुरुवात नाही, मध्ये नाही, अंत नाही. सतत भगवंताचं चिंतन आहे. हो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत परमात्म्याचं चिंतन त्या ठिकाणी होते. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आणि जीवन मिळून गेले. जीवन आमचं तुम्ही, आणि तुमच्यामध्ये आमचं जीवन आता मिळून गेलं. परमात्मा स्वरूप आमचं जीवन झालं. जीवन मिळून. रामकृष्ण नाममाळा हे साजेरी, ओविली गोजेरी कंठाजोगी. आणि रामकृष्ण नामाची जी माळा आहे सुंदर आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, हृदयी मंदिरी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. अशी ही माळा जी आहे साजेरी म्हणजे सुंदर अशी आहे. ओविली गोजेरी कंठाजोगी. माझ्या चांगली कंठात अनुरूप असलेली ही आहे, सुलभ असलेली आहे, सुसेवी असलेली आहे. आणि त्या ठिकाणी मी ओवलेली आहे. ज्ञानदेवे माळा केली, सुखाची समाधी साधली. जेव्हा उच्चारणी केली अखंड हरिनामे. नाममाळा घे पवित्र. तुका म्हणे तनू झाली. आणि याच्यामुळे आमची तनू झाली शे शीतळ. अवघी सकळ ब्रह्मानंदे. या ब्रह्मानंदामुळे आमचं सगळ्यात तनू, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, हे सगळं शीतळ झालं, शांत झालं. आणि शेवटचा अभंग आहे आता. जैशी तैशी तरी वाणी, मना
आणि माऊली. देव जो आहे आमच्याकरता माऊली आहे, आमची आई आहे. पांडुरंगाला परमात्म्याला आई समजून तुकाराम महाराज प्रार्थना करतात, देवाशी बोलतात. आई कशी असते, माऊली कशी असते? हो, एकाच मुलाच्या हिताची तळमळ करते ती आई, आणि सगळ्या मुलांच्या हिताची तळमळ करते ती माऊली. पांडुरंग परमात्मा आमची माऊली आहे. देवाला अनेक ठिकाणी माऊली म्हटलंय बरं का अभंगामध्ये. माऊली ओळली प्रेम पाना. मला शिटोकं आठवतात बघ, ओव्यांची पण आणि अभंगाची सुद्धा. ज्ञानेश्वरीत सुद्धा असंच होतं, माऊली ओळली प्रेम पाना. असा परमात्मा आमची माऊली आहे. पण तो कसा आहे? जैशी तैशी तरी वाणी. आतापर्यंत जी काही मी वाणी बोललो, अभंग बोललो, इथं माऊली बसलेली आहे. माऊली आमची पांडुरंग, आपल्या सगळ्यांची माऊली बसलेली इथं. जैशी तैशी तरी वाणी. कशी जरी वाणी असली तरी मना आणि माऊली, तिला ते गोड वाटतं. शीतल मना आणि काय म्हटले ना, आईचं ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत ना, काय बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. हां, म्हणून साधका तू माऊली. जैशी तैशी तरी वाणी. आमची वाणी काय चांगली आहे का? पण तरीसुद्धा मना आणि देवाशी बोलत असताना जसं येईल तसं आम्ही बोलतो, जशी येईल तशी प्रार्थना करतो, पण मना आणि माऊली. पण आईला ते काय वाटतं? गोड वाटतं, तिला ते रुचतं. लहान मुलगा जो आहे पाण्याला मानी म्हणतो, पण आई कौतुक करते, आमचा बाळू किती चांगला बोलतो. लेकराचे असणे हे गोड, करी कोड त्या गुणी. सगळ्या लेकरांच्या विषयी आईला काय असतो? स्नेह असतो, प्रेम असतं. आणि म्हणून करी कोड त्या गुणी, ती काय करते? कोड कौतुक करते. त्या ठिकाणी सगळ्यांचं कौतुक करते. कसाही बोलणारा असेल, थोडं चुकीचं जरी बोलत असेल मुलगा, तसं आम्ही बोलतोय, पण तुम्ही माऊली असल्यामुळे आम्ही कसंही बोललो आईला आनंदच वाटतो. कारण बालक म्हटल्यानंतर बालक हा चुकतच असतो. माऊलींनी म्हटले ना, हो, बालकाचा स्वभावच आहे, त्या म्हणून तर त्याला बालक म्हणतात. त्याच्या ठिकाणी अज्ञान असतं, चुकतंच, पण आईला मात्र आनंद होतो, कारण प्रेम असतं. करी कोड त्या गुणे, हो, करती कौतुक लाडे, मज बोलविती कोडे, माय बापू उत्तरे गोडे, बोले बोबडे पुढे तुका. म्हणून मागे पुढे रिगे पोटी, साहे खेटी करीत. आता ते मूल असतं, ते कधी मागं जातं, कधी पुढं जातं, आईच्या मागं जातं. मागं जातं म्हणजे त्यांचं म्हणलेलं न ऐकणं, आणि कधी कधी पुढं जातं, त्यांना शिकवायला लागतं. हो, माझं ऐका तुम्ही, माझंच बरोबर आहे. आणि कधी कधी मात्र पोटात येऊन थांबतं, म्हणजे कधी कधी जवळ येतं, पोटात शिरतं मुलगा. कधी कधी खेटासुद्धा, आईलासुद्धा धक्के मारतं. हो, काही काही पोरं अशी आहेत की आईलाच काय मारतात? धक्के मारतात. असे धक्के मारणारे जरी असले तरीसुद्धा आईला मात्र त्याचं काय आहे? कौतुक आहे. हां, बाळ माते लाते वरी, हा, तेही संतोष, तेने संतोष. भागवतामध्ये ब्रह्मदेवाने जी स्तुती केली त्याच्यामध्ये असं वर्णन केलंय, आईच्या पोटामध्ये मुलगा असतो आणि कधी कधी 7 महिन्याचा झाल्यानंतर तो आतल्यात फिरतो, कधी कधी आतल्यात आईला लाथाही मारतो, पण आई काय त्याला वरून अशा बुक्क्या मारते का? तसं देवा, हे सगळं विश्व म्हणजे तुमचं पोट आहे ना, आम्ही तुमची सगळी मुलं आहोत. माझ्याकडून एखादी चूक घडली, तुम्ही आईच्या अंतःकरणाने काय करणार आहे? क्षमा करणार आहात. म्हणून साहे खेटी करीते तुका विनवी पांडुरंगा, ऐसे पैगा आहे हे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, मी तुम्हाला विनंती करतो, हे असं तुमचं आणि माझं नातं आहे. तुम्ही आई आहात, मी लहान बालक आहे, आणि सांगत असताना, बोलत असताना, वागत असताना अनेक चुका घडतात, अवज्ञा होते. तुमचं म्हणणं आम्ही कधीच ऐकत नाही, तुमच्या म्हणण्याच्या विरुद्धसुद्धा करतो, पण तुम्ही आई असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला पोटात घ्या, आम्हाला सांभाळून घ्या. असं आईने आपल्याला सगळ्यांना काय करावं? सांभाळून घ्यावं, अशी आईच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम झालेली सेवा
वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुजन, गुरुवारी डॉक्टर बाबा, सगळे गुरुजन, गुरुबंधू सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. हरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजवेश वर्म जाने तया सद्गुरोपदेश वर्म जाने तया सद्गुरोपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येताती स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देशी दर्शन घडे तया निज मुक्ती देशी जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा विशेषार्थ केला भगवद्गीतेचा
प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञानवरिष्ठ अनुतापी दीप्ती विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्वै भोगुन त्यागिली अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरली तेजाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला जगोद्धार लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसला जय जय आदि सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव 13 दिवस वह्या रक्षुनी आवदकी कोरड्याची काढून दाखविल्या शिखी अपार कविता शक्ती मिरवणे विद्यांकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरिजे जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव बाळ वेश घेऊन श्री हरी भेटला विधीचा जनिता तुची आठवा दिदला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव प्रयाण काळी देवे विमान पाठविले कधीच्या काळा माझी अद्भुत वर्तली मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता दोषविले तेजाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारियले तैसे या तुकोबाने अंगरक्षियेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा लोटांगण वंदित चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भावी वाईन विठ्ठल रखुमाय ठोबार विठ्ठल रखुमाय ठोबार हेची व्हावी माझी आस पंढरीचा वार करे संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागेशना
पंढरीचा वार करी वारी चुकवणे दिहरी अकल्पाविष्य व्हावे तया माझे कुळा सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो ही कोणी संत काय. मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे या कल्याण मुखी निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज दे काही न मागे तुका म्हणे आता उदार तू हो मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम